दोन मैत्रिणींमध्ये संवाद चालू आहे. आपल्या आपल्या घरच्या गोष्टी चालू आहेत. मैत्रीण आपल्या मैत्रिणीला सांगते, की "अगं, माझा मुलगा ना खूप ना आता वेड्यासारखं वागायला लागलाय. काय करावं गं? त्याला मी किती समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो ऐकण्याच्या स्थितीमध्ये नसतो. तो माझं तर काहीच ऐकत नाहीये." मैत्रीण छानपैकी सल्ला देते, "अगं, त्याचं ना लग्न करून टाक. त्याच्या गळ्यामध्ये एखादी मुलगी पडली ना, की तो बरोबर त्याच्या जबाबदाऱ्या तो पार पाडेल आणि त्याचं जीवन ते चांगल्या प्रकारे जगेल आणि सर्व गोष्टी तुझ्या सुनबाईवरती सोडून दे. ज्या परंपरेने चालू आलेल्या गोष्टी आहेत, त्याच मी तुमच्या समोर व्यक्त करत आहे." हा झाला आपले कौटुंबिक म्हणजे संवाद आपल्या घरामध्ये होत असतो किंवा एखादा मुलगा जर म्हणजे वाईट मार्गे जात असेल, तर त्याला मार्ग काय? तर मुलगीचं लग्न करून टाकणे आणि तो त्याचा मार्ग सांभाळेल आणि ती जबाबदारी तिची तीच सांभाळेल. प्रत्येक वेळी हे मुलीसोबत होत जातं. अशा काही घटना ऐकण्यात येतात आणि त्यावेळेस समजून येतं, की आणि प्रत्येक वेळी ना मुली दुसऱ्यांना ना त्या घरामध्ये पूर्ण आपलं एनर्जी घालते किंवा पूर्ण त्यामध्ये आपला जीव ओतून त्या घरामध्ये संसार थाटण्याचं काम करते. परंतु तो व्यक्ती जर ऐकण्याच्याच मनस्थितीत समोरचा व्यक्ती नसेल, त्यावेळेस तिचं मन कुठेतरी खचतं आणि कितीही समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी समोरचा व्यक्ती ऐकत नसेल, तर त्या मुलीच्या मनामध्ये प्रश्न उभा राहतो, की खरंच मी ह्या व्यक्तीवरती मी किती एकदा बदलले, दोनदा सांगण्याचा प्रयत्न केला, तरीही त्याचे दुपटीनेच पाढे चालू आहेत. 2चे 4, 4चे 6 त्याचे कर्म तसेच चालू आहेत, परंतु तो बदलायलाच तयार नाहीये. असं अनेक मैत्रिणींसोबत घटना घडतात. बघा, मुलगी म्हणजे एक काही सुधार यंत्र आहे का? हा मला प्रश्न विचारायचा आहे. मुलीच्या मनामध्ये अनेक वेळा असा प्रश्न पडतो, की मी ना खूप समजवण्याचा प्रयत्न केला गं आणि एक ना म्हणजे खूप म्हणजे मी काही घटना किंवा त्यामध्ये ना काही टोकाला ही काही घटना गेलेल्या पाहिलेल्या आहेत. त्यामुळे हा विषय तुमच्या समोर मांडावा असं माझ्या मनामध्ये आलं. बघा, प्रत्येक वेळी हे ना मुलीच्याच बाबतीत नव्हे तर मुलांच्याही बाबतीत ह्या गोष्टी घडतात. कारण की आपण ना दुसऱ्यांना समजवण्याच्या ह्याच्यामध्ये किंवा दुसऱ्यांवरती आपण ज्यावेळेस आपला एफर्ट टाकत असतो, त्यावेळेस आपल्याला ना तिथे ना आपलं मानसिक नुकसान होत असतं आणि मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो, मी किती समजवण्याचा समोरच्याला प्रयत्न केला तरी तो व्यक्ती समजून घ्यायला तयार नाहीये आणि तो मलाही बाजूला करतोय. मी तुम्हाला असं एक उदाहरण देते. हा प्रश्न कशावरून निर्माण झाला तेही मी तुम्हाला सांगते. मनी प्लॅन्ट आणि एक बेलाचं झाड असतं ना आपल्या महादेवाला जे वाहतात, ते बेलाचं झाड लावलेलं आणि त्या मनी प्लॅन्ट ना मी त्याला खत टाकलं, म्हणजे त्याला माती बदलली, त्याची कुंडीही बदलली. परंतु ते मनी प्लॅन्ट ना त्याची जागाही बदलली, सावलीत ठेवलं, उन्हात ठेवलं, तरी ना ते मनी प्लॅन्टच म्हणजे उगवून आलं नाही. ज्या मी बेलाच्या झाडाला एकदा माती टाकली आणि त्याचं पाणी टाकलं ना, ते चांगलं मी त्याच्यावरती वेळही वाया घालवला नाही. तरी ते बेलाचं झाड ना खूप छान पद्धतीने त्याला ते बेलचे पानं येतायत आणि हा मनी प्लॅन्टला मी एवढा वेळ वाया घालवला, त्याची पूर्ण जागाही बदलली, तरी ते ना यायलाच म्हणजे तो पूर्ण उमलायलाच तयार नाहीये. त्यावेळेस माझ्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला. आपल्याही व्यक्तीचं तसंच असतं, की मनामध्येच त्याला उमलायचं नसेल, त्याच्या स्वतःला जर बदल घडवायचा नसेल, तर आपण कितीही त्याच्यावरती वेळ वाया घालवा, आपण कितीही समजवण्याचा समोरच्याला प्रयत्न करा, त्याला समोरच्या व्यक्तीला बदलायचं नसेल, तर तो व्यक्ती बदलणारच नाही आणि आपल्याला तो मूर्ख ठरवून बाजूला जाईल. असं एक उदाहरण माझ्या मैत्रिणीचं मी तुमच्यासोबत शेअर करते. एक ना ती खूप म्हणजे तिचं ना म्हणजे रिलेशनशिप खूप चांगलं होतं आणि अचानक ना दोघांमध्ये एक तिसरी व्यक्ती आली. तुम्ही समजू शकता. म्हणजे एक्स्ट्रा मॅरेज अफेअर चालू होतं आणि ती ना खूप ना म्हणजे भोळेपणे स्वतःचा संसार वाचवण्यासाठी ना ती खूप स्वतःचे ना मानसिक खच्चीकरण करून घेत होती आणि ती ना तिच्या पार्टनरला खूप समजवण्याचाही प्रयत्न केला. तिनं स्वतःच आयुष्य त्याच ह्याच्यामध्ये 1 वर्ष गेली, 2 वर्ष गेली. ती ना सतत त्याच्या बाजूनेच फिरत होती आणि एक दिवस नवरा म्हणला, "तुझं तुला आयुष्य नाहीये का? तुला तुझं आयुष्य नाहीये का? मला ह्यातून बाहेरच नाही." आणि तो ऐकलाही नाहीये. हिचं आयुष्य फक्त त्याच्या भोवतीच फिरत होतं आणि तिने तिचं अस्तित्व
पूर्ण त्याच्यामध्ये वेळ वाया घालव, तू अस्तित्व निर्माण कर. मग त्याच्या मनामध्ये आलं की त्याने तुला एवढ्याच बाजूला एवढा अपमानास्पद तुझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टी केल्या, त्याच्याच भोवती तुझं आयुष्य हुडकत होती. परंतु तिला ज्यावेळेस तिनं तिचं अस्तित्व ओळखून मी तिला म्हटलं की तुझं तू कार्य कर, तुझ्या तू कामामध्ये वेळ दे, तुला जे आवडतंय त्या गोष्टी कर. तिनं बाहेर जाऊन ही छोटीशी ना एक 9,000ची तिला नोकरी मिळाली आणि ती सध्या कामही करत आहे. आणि तिच्या जीवनामध्ये तिनं तिथून ती बाजूला पडली आणि तिच्या जीवनामध्ये खूप चांगला बदलही झाला. ती मानसिकरित्या स्टेबल झाली. परंतु अशा अनेक मैत्रिणी असतील की जे ना आपला वेळ वाया घालतायत आणि प्रत्येक वेळी ना तो समोरचा व्यक्ती समजून घेईल म्हणून ना आपला वेळ प्रत्येक वेळी तिथे वाया घालवतात. आणि पुन्हा आपल्याला मानसिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी तिथेच आपण रस्ता शोधत जातो आणि स्वतःलाच म्हणतो की काय आपलं आयुष्य आहे, हे आपलं असलं आयुष्य असतं का. आणि स्वतःच काही मुलींना पूर्ण आपलं आयुष्य संपवण्याच्याही स्थितीपर्यंत जातात. म्हणून हा व्हिडिओ तुमच्या समोर व्यक्त करावासा वाटला. बघा, मला जे पण पाहतायत त्यांना माझं एकच म्हणणं आहे की मुली काही सुधार यंत्र आहेत का, हा मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुमचं ह्याबद्दलचं काय मत आहे ते मला जरूर कमेंट मध्ये सांगा. बघा, असंच नाही मुलांसोबतही घडतं की एक ना मुलगा ना आमच्या शेजारी नाही, मी ज्या ज्या दुसऱ्या घरी म्हणजे भाड्याने राहत होते ना, तिथे ना एक शेजारी काका होते आणि त्यांचा मुलगा ना खूप म्हणजे त्याला ना म्हणजे व्यसनाची सवय होती. आणि ते ना तो जो मुलगा ना त्यांच्या वडिलांना ना खूप समजवण्याचा प्रयत्न करायचा की तुम्ही चांगलं काम करा, तुम्ही ते सोडून द्या. त्याला ना चांगली नोकरी लागली आणि तो राज्यामध्ये ते चांगल्या नोकरीला गेला आणि त्याने ना त्याकडे वडिलांना बोलवलं. परंतु त्या वडिलांना यायचंच नव्हतं, कारण की त्यांना इकडं म्हणजे त्यांना त्यांच्या मजेशीर सगळ्या गोष्टी करायला मिळतात ना, त्यांचं त्यांना म्हणजे कम्फर्ट होतो किंवा त्यांना तिथं त्यांना सर्व हौस मौज तिथेच होते. म्हणून त्यांनी ना ते तिकडे गेलेही नाहीत आणि ते मुलाचं बोलणंही ऐकलं नाही. म्हणजे अशी गोष्टी मुलीसोबतच नाही तर मुलासोबतही होतात. म्हणून आपण आपल्या गोष्टी आपण कुठे आपला वेळ वाया घालवतो तेही समजणं गरजेचं आहे. अशा अनेक आपल्या आजूबाजूला आपण अशा घटना पाहतो, त्यावेळेस मला माझ्या मनामध्ये असा विचार आला की हा मुद्दा तुमच्या समोर व्यक्त करावा. आपला वेळ आपण कुठे वाया घालवतोय, आपण कोणावरती आपला वेळ वाया घालवतोय, तेही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तोच जर वेळ आपण आपल्या स्वतःवरती खर्च करायला लागलो तर आपलं आयुष्य आपण कुठल्या कुठे नेऊ शकतो हेही आपल्याला समजून येणार नाही. आणि हे सर्व ना आपण आपल्या विचाराने आपल्या विवेकने आपण प्रत्येक वेळी कार्य करणं गरजेचं आहे. मी समजूतदारपणा दाखवण्याचा प्रयत्न करा, परंतु स्वतःचा स्वाभिमानही जोपासायला शिका. बघा, काही वेळा आपले खूप जवळचे व्यक्ती असतात, परंतु जिथे अशा शेवटच्या स्थितीपर्यंत गोष्टी येतात त्यावेळेस आपण काही गोष्टी समजूतदारपणा दाखवणं गरजेचं आहे. त्या स्वाभिमानाला जर तिथे कुठेतरी ठेच पोहोचत असेल तर आपला स्वाभिमान आपला सन्मान जोपासणं हे फक्त आपल्याच हातामध्ये आहे. स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपण विचार करणं ही सर्वात महत्वाची गोष्ट येते. तुमचे ह्याबद्दल काय मत आहे ते मला जरूर कमेंट मध्ये टाईप करायला विसरू नका.